बसली होती खिडकीमध्ये. अब देखो यहाँ पे नेक्स्ट प्रॉब्लम. सो दैट सेक थीटा प्लस टैन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 माइनस साइन थीटा. तो यहाँ पे प्रूव करेंगे एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. ओके, तो एलएचएस को सॉल्व करेंगे. इसके पहले भी कल के लेक्चर में हमने सॉल्व किया ना. अब एलएचएस को सॉल्व करेंगे तो कॉस थीटा भी आना चाहिए और 1 माइनस साइन थीटा भी आना चाहिए. अब देखो आता है क्या. यहाँ पे बताओ क्या है तुम्हारा एलएचएस. एलएचएस क्या है बता दे जाओ. सेक थीटा थीटा इतना हुआ. सेक थीटा प्लस चलो, तो हमने एलएचएस लिख दिया है. ओके, अब टारगेट हमारा ये रहेगा. टारगेट क्या रहेगा कि कॉस थीटा भी आना चाहिए और 1 माइनस साइन थीटा भी आना चाहिए. ओके, अब कॉस थीटा आना चाहिए तो कॉस थीटा मिलेगा ना. सेक के फार्मूले में भी मिलेगा और टैन के फार्मूले में भी नहीं मिलेगा क्या. तो सेक को कन्वर्ट करेंगे उसके रेसिप्रोकल में, यानी जहां पे सेक है वहां पे क्या लिखेंगे 1 बाय कॉस थीटा. जहां पे टैन थीटा है वहां पे क्या लिखेंगे 1 बाय कॉट नहीं साइन थीटा बाय कॉस थीटा. दोनों का डिनोमिनेटर सेम आ रहा है. तो अब देखो यहाँ पे हम लिखेंगे बताते जाओ. यहाँ पे हमने लिखा 1 बाय आइस तिकडो कॅबिन जरा लवकर चल तिकडो भाई सारे तू हो तिकडे दोघे जण लवकर तिकडे. प्लस यहाँ पे हम लिखेंगे साइन थीटा बाय कॉस थीटा. इतना हुआ. अब यहाँ पे अब हुआ क्या, दोनों का डिनोमिनेटर सेम है और जब दोनों का डिनोमिनेटर सेम रहता है तो उसको वन टाइम लिखना पड़ेगा. तो ऊपर में क्या रहेगा, फिर ऊपर में रहेगा 1 प्लस साइन थीटा यहाँ पे अपॉन कॉस थीटा. इतना हुआ. इतना हुआ. अब इसके आगे क्या करेंगे, हमारा टारगेट क्या है, हमको क्या मिलना चाहिए कॉस थीटा. जो न्यूमेरेटर में चाहिए वो डिनोमिनेटर में है. अब यहाँ पे चाहिए 1 माइनस साइन थीटा, यहाँ पे है 1 प्लस साइन थीटा, नहीं है 1 माइनस साइन थीटा. यहां तक हमने सॉल्व कर दिया गिवन को. देखो तुम्हारा गिवन क्या था, जरा लिहिल्यानंतर प्रॉब्लेम लिहिल्यानंतर काल सांगितलं डोक्यामध्ये गेल्या पाहिजे. हमारा प्रॉब्लम था सेक थीटा प्लस टैन थीटा. तो सेक को हमने कन्वर्ट कर दिए. क्या लिखा हमने 1 बाय कॉस थीटा. टैन थीटा के जगह पे क्या लिखा, दोनों का डिनोमिनेटर सेम है. अब जब डिनोमिनेटर सेम है तो उसको वन टाइम लिखेंगे. तो नीचे में क्या रहेगा कॉस थीटा, ऊपर में क्या रहेगा 1 प्लस साइन थीटा. इतना हुआ. लेकिन हमारा टारगेट क्या है, हमें क्या चाहिए, हमें क्या चाहिए 1 माइनस साइन थीटा. क्या चाहिए 1 माइनस साइन. अब नहीं है, नहीं है. तो जब नहीं है, नहीं मिलता है तो मैथमेटिक्स में दूसरा ऑप्शन ये रहता है कि उसको एडजस्टमेंट कर दो. नहीं मिल रहा है 1 माइनस साइन थीटा नहीं मिल रहा है तो उसको क्या करेंगे एडजस्ट. कहा फिर एडजस्ट होता है तो कहां पे होता है, एक ही में नहीं होगा, न्यूमेरेटर एंड डिनोमिनेटर. मैथमेटिक्स में जब कोई टर्म अगर नहीं मिलती और जिसका रिक्वायरमेंट है तो क्या करेंगे एडजस्टमेंट. तो एडजस्टमेंट कहां पे होता है, न्यूमेरेटर और डिनोमिनेटर. कोणाची एडजस्टमेंट होईल देवेश्री आस्था, मला ॲक्युरेट आन्सर पाहिजे. ऍडजस्टमेंट कोणाची करू, ऍडजस्टमेंट कोणाची करू, ऍडजस्टमेंट कोणाची करू, कोणाची गरज आहे, किसकी रिक्वायरमेंट है 1 माइनस साइन. हमारे पास 1 प्लस साइन थीटा है, उसका क्यों एडजस्टमेंट करेंगे भाई. हमें क्या चाहिए 1 माइनस साइन थीटा. तो यहाँ पे हम लिखेंगे अब ये एज इट इज 1 प्लस साइन थीटा. सांगा चाचा 1 प्लस साइन थीटा बाय कॉस थीटा. यहाँ पे हम क्या लिखेंगे 1 माइनस साइन थीटा. यहाँ भी क्या लिखेंगे, ये कौन सी टर्म है भाई, एडजस्टमेंट टर्म. यहाँ पे हम लिखेंगे ये है तुम्हारा एडजस्टमेंट टर्म. एडजस्टमेंट टर्म है. अब एडजस्टमेंट टर्म लिखने के बाद अब देखो यहाँ पे डिनोमिनेटर में कौन कौन है, डिनोमिनेटर में कॉस थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा. ऊपर में अब यहाँ पे 1 प्लस साइन थीटा, यहाँ पे 1 माइनस साइन थीटा. लवकर लावा, ए प्लस बी इंटू ए माइनस बी इज इक्वल टू स्क्वेअर माइनस बी. ये म्हणजे कोण, बी म्हणजे कोण,
फिर क्या लिखना है 1 स्क्वेअर माइनस साइन स्क्वेअर थीटा. चला हा कोणत्या फॉर्म्युल्याने झाला रे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. इतना हुआ. हा 1 चा स्क्वेअर म्हणजे काय होते 1. मग सर्वांनाच माहित आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. का माहित आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू ऋतुजा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. तुझा नव्हती 4 दिवस है ना फटाके फोडत राहिलीस. हा कोणी फटाके इथे बांधले होतीस हाताले. हा 1 माइनस साइन स्क्वायर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वायर थीटा. तो यहाँ पे हम लिखेंगे क्या लिखेंगे बोलो कॉस स्क्वायर थीटा. डिनोमिनेटर में क्या है कॉस थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा. इथे कॉस है इथे कॉस है कॉस कॉस का होईल कैंसिल. यहाँ पे कॉस कैंसिल यहाँ पे कॉस कैंसिल. क्या मिला कॉस थीटा इज इक्वल टू cos थीटा अपॉन 1 माइनस साइन थीटा इज इक्वल टू RHS. बघा प्रॉब्लेमला कसा सॉल्व केल्या. घुबडाऊ इकडे पाहायचा नाही या प्रॉब्लेम कडे. का होता LHS मध्ये का होता सेक थीटा लवकर लवकर सांगायचं. सेक थीटाच्या ठिकाणी का लिहिल्या त्यांच्या ठिकाणी का लिहिल्या दोघांचाही काय इक्वल आहे डिनोमिनेटर. मग वरची ऍडिशन काय झाली यहाँ तक आए. हमारा रिक्वायरमेंट हमारा मेन टारगेट था 1 माइनस साइन थीटा. है क्या मिल रहा है क्या नहीं है. और नहीं मिल रहा है तो क्या करना पड़ता है एडजस्टमेंट. ये एडजस्टमेंट कहाँ पे होता है न्यूमरेटर और डिनोमिनेटर. हमने एडजस्टमेंट कर दिए किसका तो ऊपर में फार्मूला मिला. कौन सा फार्मूला मिला ऊपर में ए प्लस बी इंटू ए इज इक्वल टू मग तो झाला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय होते वरून आणि खालून एक एक कॉस कॅन्सल झाला. तर RHS का भेटला अपॉन 1 मायनस का भेटला तोही माहित पाहिजे. चला लिहा लवकर. झाला लिहून. तो यहाँ पे पहले गिवन है और बाद में सो दैट करना है. इसके पहले वाला प्रॉब्लम पहले हमने डायरेक्ट सो दैट था कोई गिवन नहीं था. LHS लिख दिए हमने RHS को सॉल्व कर दिए. यहाँ पे ऐसा नहीं कि LHS लिखेंगे और RHS को सॉल्व करेंगे. यहाँ पे पहले गिवन है ये इफ यानी ये कंडीशन में है. ये हमारे पास गिवन है. गिवन है तो गिवन को सॉल्व करेंगे और हमें LHS और RHS डायरेक्ट मिलेगा. गिवन है तो गिवन को सॉल्व करेंगे. गिवन में हमें क्या मिलेगा LHS और RHS. ओके ऐसा नहीं है. इसके पहले वाले प्रॉब्लम कैसे थे डायरेक्ट LHS इज इक्वल टू RHS. तो हमने डायरेक्ट LHS लिखा. यहाँ पे हम डायरेक्ट LHS नहीं लिखेंगे गोंधळे. हम डायरेक्ट LHS नहीं लिखेंगे. हम किसको लिखेंगे गिवन को लिखेंगे. क्या है गिवन. गिवन है क्या है गिवन I इज इक्वल टू 2. ये गिवन है. तो अब देखो यहाँ पे हम लिखेंगे यहाँ पे गिवन. गिवन में हम लिख रहे हैं बोमलजा tan थीटा अपॉन 1 प्लस tan थीटा इज इक्वल टू 2. बोलताना असं बोला वरून नाही बोलायचा. म्हणजे दिमागात काव तरी आहे. घरी जीजी बनवला माझी मम्मी किंवा माझा भाऊ पूर्णच खाईल आणि माझ्यासाठी रसा ठेवल. ठुसे ठेवायचा नाही. हा दिमागामध्ये ठेवायचा नाही. असा तुम्ही इथे बसलेले आहात या रूमच्या बाहेर का होऊन राहिला याची चिंता करायची नाही. बोलताना पाठांतर झाल्या पाहिजे. का होता गिवन घुबडाऊ तिकडे पावाचा नाही. किती वेळा सांगायचं का होता गिवन ओके. तो ये हमने गिवन लिख दिया. अब गिवन लिखने के बाद गिवन को क्या करेंगे देखो. और जिसको प्रूव करना है यहाँ पे tan स्क्वायर है यहाँ पे tan है यहाँ पे 1 बाय tan स्क्वायर है यहाँ पे 1 बाय tan थीटा है. यानी यहाँ पे स्क्वायर नहीं है और हमको जिसको प्रूव करना है वहां पे स्क्वायर है. गिवन में स्क्वायर नहीं है. जिसको प्रूव करना है वहां पे स्क्वायर है.
हमें प्रूव करना है, और स्क्वायर प्रूव में क्या करना है, स्क्वायर. यहाँ पे है क्या, स्क्वायर. तर दिमागात आली काय खुरपत, दिमागात खुरपत आली तर या गिवनले काय करायचं म्हणून क्या करेंगे गिवन को, कोणी काय सांगेल. अबे काही बोंबलाचा चालेल, इथे काय शेर नाही आहे, वाघ नाही आहे, आवणारी करायला खाईल. हाँ काही सांग, काही आला दिमागात. ये गिवन है, इस गिवन को क्या करूंगा मैं, अबे गिवन को स्क्वेअरिंग करूंगा तब स्क्वेअर मिळेल. स्क्वेअरिंग करीन ऑन बोथ साइड तेव्हा का भेटेल, स्क्वेअर. गंजामध्ये तांदूळ आणि पाणी टाकून देवाचा आणि मनाचा तांदूळ आणि पाणी टाकलो, आता भात केव्हा भेटल, भात केव्हा भेटल. तिथे मोहल्यामध्ये विचारात जाल, तांदूळ तर आहेत, पाणीही आहे, भात केव्हा भेटल, भात केव्हा भेटल. कारण ज्याची पहिली वेळ राहील भात मांडावची, ज्यानं पाहिलंच नाही आपल्या जीवनामध्ये, तर प्रश्नचिन्ह निर्माण होईल ना, नाही होईल. मग का करावं लागेल, हा गॅसवर मांडावं लागेल. हा गॅस नाही राहील तरी. हाँ लिसन, यहाँ पे स्क्वायर नहीं है, यहाँ पे स्क्वायर है, तो गिवन को हम करेंगे क्या, लिखेंगे बोलो, बाय स्क्वेयरिंग ऑन बोथ साइड, ऐसा लिखेंगे, बाय स्क्वेयरिंग ऑन बोथ साइड. तो यहाँ पे tan थीटा प्लस 1 बाय tan थीटा, यहाँ पे होल स्क्वायर इज इक्वल टू 2. ओके, यहाँ पे हम एक फार्मूला अप्लाई करेंगे. हाँ बोथ साइड. हाँ मला असा वाटला तुम्हाला दिसत नसेल, मी काही लिहून टाकतो. चला यहाँ पे फार्मूला अप्लाई करेंगे, ए प्लस बी होल स्क्वेअर. 8वीत गेला, 9वीत गेला, 10वीत, 36 महिन्याचा हा फार्मूला. कोणाकोणाला फार्मूला पाठांतर जरा हात वर करा बरं. ए प्लस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फार्मूला कोणाला आहे, 87 आहे थे. 87 काही अर्थ आहे तुमच्या जीवाचा. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फार्मूला, इसे आज पाठांतर करशील. हाँ का फार्मूला है, ए स्क्वायर प्लस 2 से बी प्लस बी स्क्वायर, ये वाला फार्मूला है. अब देखो यहाँ पे, यानी ये है ये और ये है बी. हाँ ये आहे आणि हा बी आहे. मग या फॉर्म्युलानुसार पहिले लिहितो मी ए स्क्वेअर लिहितो, म्हणजे का लिहितो सांगा, टॅन स्क्वेअर थीटा. हा झाला ए स्क्वेअर. नंतर का लिहायचं आहे 2, नंतर ए, नंतर बी, नंतर इज इक्वल टू 4 असं लिहायचं आहे. नाही अजून करायला ट्वाइस ए बी राहिला. त्याच्यानंतर काय राहिला, प्लस बी स्क्वेअर, आणि नंतर हा 2 चा स्क्वेअर किती होईल, 4. हा असा फॉर्म्युला जनरली ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर आपल्याला समजण्यासाठी आपण याला एक नाव दिलं होतं. त्याला कोणता फॉर्म्युला म्हणतात, तुझा डुंगा फॉर्म्युला. पाय त्या परदीपले माहित आहे, पाय तो आता तो हळूहळू असा तो फुटून राहिला, तो दिमागातून फुटून राहिला. फॉर्म्युले फुटून राहिले त्याच्या कानातून, दिमागातून. फक्त फुटल्यानंतर त्याला उदानू नको देऊ, तो नाही तो फॉर्म्युला उदानून डायरेक्ट तुझ्या घरच्या माऱ्यावर जाऊन बसलतो. हा पाय इकडे, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. ए म्हणजे कोण बे सांगा, ए म्हणजे कोण, टॅन थीटा. बी म्हणजे कोण, 1 बाय टॅन थीटा. पुन्हा बी म्हणजे कोण, 1 बाय टॅन थीटा. झाला डुंगा पसरवलो. मग आता इथे लिहितो मी, का लिहितो सांगा बोंबला, टॅन स्क्वेअर थीटा. टॅन कॅन्सल. ते आपल्याकडे होती टणटणी, आता येऊन टणटणी, आता बरोबर टणटणी कॅन्सल. कोण टणटणी, हा हॅपी बर्थडे तनुश्री. ते व्हिडिओ पाहिलं तर म्हणाल ना, येती गोडी तनुश्री आहे, त्या तनुश्री हॅपी बर्थडे म्हणलो, आज तिचा हॅपी बर्थडे आहे. 2 प्लस झाला हा होल स्क्वेअर आहे ना, याला काय लिहायचा, 1 बाय टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. याला आता फक्त एकच स्टेप राहिली, आणि त्या एका स्टेप मध्ये LHS इज इक्वल टू RHS. कोण सांगेल, हात वर करा. कोणाचा दिमाग फाटला, 1 2 3. एका स्टेप मध्ये LHS इज इक्वल टू RHS. त्या आरोईले फक्त खावाले पाहिजे चाप. हा हातवर आहे का, संस्कृती हा आहे का तिकडे, त्याचं गेली रे सोना बुडगी. हा अनुली देना आता ताटभर खावाले, सिरपू खाईल.
हाँ सांग रे अंश्या. 4/2. 4/2. त्याच्या केस कोण उन्हाळा, त्याच्या केस कोणाला हलवायचे आहेत का, त्याच्या केस कोणाला हलवायचे आहेत. हा अजून, हा हात वर करा, हात वर करा, हात वर करा. तेवढा बोलायचा काही नाही आहे. हा तेवढाच नाही. हा हा सांग लवकर. पाहिजे देवेशी वाटच पाहून राहिली, केस हलवायची असा गोल गोल फिरवल पंख्यासारखी. हा पुरे ना एकाच पाव तिच्या हातामध्ये येतील, तुला गंज भेटल केसावर भांडे. हा साधा काम आहे, साधा काम आहे. या टूला प्लस मधून कोडी नेवायचा आहे मायनस झाला, संपला. मग इकडे करायला टॅन स्क्वेअर इटा, तो इंटी मधून अपॉन मध्ये सांगते फिरोवर दिला गोल 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 गोल. हा इकडे टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1/टॅन स्क्वेअर थीटा इज टू 4 - 2. 4 - 2 होईल 2. मग खाली खाली याचा LHS इज इक्वल टू RH. लिहा लवकर. ज्याला प्रॉब्लेम लिहून झाला सर्वांच्या. सोना बेबी प्रॉब्लेम इकडे लिहिलाय. हा इकडे तिकडे पाहू नको. अब देखो यहाँ पे कोई गिवन नहीं है. यहाँ पे गिवन है क्या, नहीं. गिवन जब जहां पे गिवन रहता है तब गिवन को सॉल्व करेंगे. यहाँ पे गिवन नहीं है, यहाँ पे डायरेक्ट LHS इज इक्वल टू RHS है. तो पहले क्या लिखेंगे, LHS. राइट डाउन लिख दो, LHS लिख दो. यहाँ पे LHS क्या है, LHS टैन ये अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ये इज इक्वल टू ये स्क्वेअर. लिहिताना आपल्या मुखाला हलवत जा. मुक्याऊ चुपचाप नको लिहा. काय बेशरमाऊ. प्लस कॉट ये अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ये इसका होल स्क्वेअर. चला लिहून झाला. हाँ तो ये तुम्हारा LHS अभी लिखना नहीं. टैन ये या हमें क्या प्रूव करना है, साइन ये इंटू कॉस ये, इसको प्रूव करना है. चला निशे इकडे बाय अंधारामध्ये, कारण नावच आहे ना निशा म्हणजे अंधार. पहा इकडे टैन ये अपन सबसे पहले यहाँ पे हम फार्मूला पुट करेंगे. यहाँ भी फार्मूला पुट करेंगे. 1 प्लस टैन स्क्वेयर ये म्हणजे 1 प्लस टैन स्क्वेयर डीटा. जो ओरिजिनल फार्मूला रहता है वो जैसा कि वैसा एक्यूरेट नहीं आएगा, वो चेंज होता है. फार्मूला जैसा है वैसा रहेगा क्या, नहीं, उसमें कुछ तो भी रिप्लेसमेंट होता है. हमारा ओरिजिनल फार्मूला है 1 प्लस टैन स्क्वेअर डीटा. बुद्धं शरणम गच्छामि. हा इकडे माझ्याजवळ मंगल असता काय, तू का करून राहिलीस इकडे, अक्षता वाटून राहिलीस. 1 प्लस टॅन स्क्वेअर डीटा हा ओरिजिनल फार्मूला आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर डीटा हा ओरिजिनल फार्मूला आहे. जाणीले माहित नाही हे दोन्ही फार्मूले, कारण 3 दिवस ऑप्शन होती आहे ना. हा 2 दिवस, हा 2 दिवस पोता आणायला गेलतीस ना फटाक्याच्या. आतमध्ये ऍटम बॉम्ब होते ना, वर सुतळी बॉम्ब असेल. 1 प्लस टॅन स्क्वेअर डीटा कोणाकोणाला फार्मूला पाठाय हा. 1 प्लस टॅन स्क्वेअर डीटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर डीटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर डीटा. हा सांग. हाँ 1 प्लस कॉट स्क्वेयर डीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेयर डीटा. अब देखो यहाँ पे हम लिखेंगे, क्या लिखेंगे, टैन ये. मग आता इथे थीटा आहे का, नाही, ये आहे. तर मग 1 प्लस टॅन स्क्वेअर ये इज इक्वल टू का होईल, सेक स्क्वेअर ये. असा थीटा कोण म्हणा, मी आता सांगला ना थीटा चेंज झाला कोणामध्ये, ये मध्ये झाला. तर इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर ये म्हणजे इथे लिहिन मी सेक स्क्वेअर ये, ऐसा लिखेंगे. और इसका और क्या है रे, होली स्क्वायर. हाँ और स्क्वायर है यहाँ पे कॉट ये, यहाँ पे 1 प्लस कॉट स्क्वायर ये का होल फार्मूला, कोसेक स्क्वायर ये. तो यहाँ पे हमने लिख दिए कोसेक स्क्वायर ये. बाद में अगेन होली स्क्वायर, अगेन होली स्क्वायर. ओके स्क्वायर इंटू स्क्वायर पावर 4, स्क्वायर इंटू स्क्वायर पावर 4. तो यहाँ पे हम लिखेंगे, बोल लो, टैन ये अपॉन सेक टू द पावर 4 ये.
हाँ यहाँ पे बोल लो प्लस कॉट ये अपॉन कोसेक टू द पावर 4 ये. इतना समझ में आया यहाँ तक? काही नाही गेला. पहिले लिहिल्या तुम्ही LHS डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर याच्या ठिकाणी का लिहिल्या सेक स्क्वेअर ये 1 प्लस कॉट स्क्वेअर याच्या ठिकाणी का लिहिल्या स्क्वेअर इंटू स्क्वेअर काय झाला पॉवर 4. या लवकर इथपर्यंत घुबड माटे पाहायचं ना इकडे. दिवाळीचा दिवस अंधारी येईल डोळ्यासमोर. बंद केलं बंद केलं का? अब इसके बाद में यहां तक आ गए, सिंपली आ गए यहां तक. हमने सिंपली फार्मूला था, फार्मूला हमने लिख दिए, स्क्वायर इंटू स्क्वायर पावर 4 हुआ. अब इसके बाद में अब क्या करेंगे? अब इसके बाद में थोड़ा थोड़ा उसके साइड में भी देखना पड़ेगा. किसके साइड में? RHS में. RHS में क्या है? साइन और कॉस. यानी हमें साइन मिलना चाहिए, हमें कॉस मिलना चाहिए, और यहाँ पे है टैन और यहाँ पे है सेक. तो बताओ साइन और कॉस कैसे मिलेगा? हाथ वर करा. हमारा टारगेट है साइन, हमारा टारगेट है कॉस. यहाँ पे साइन और कॉस कहाँ पे मिलेगा, कैसे मिलेगा, ऐसा लॉजिक लावा लगते. क्योंकि हमें ये चाहिए, यहाँ पे साइन और कॉस है, ये चाहिए. तो ये कैसे मिलेगा? कोणा कोण सांगेल? 1 2 3 साइन आणि कॉस कसा भेटेल? हाँ हाँ सांग. अजून 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 इथे फॉर्म्युल्यामध्ये जायचं. टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन आहे, मग टॅन येचा फॉर्म्युला का होईल? साइन ये अपॉन कॉस ये. त्याला चेंज करणार. कॉट येचा फॉर्मूला का होईल? कॉस ये अपॉन साइन ये. दोनों चेंज हुआ. इसको भी चेंज करेंगे. सेक चा फॉर्मूला का रहते 1 बाय कॉस. याचा फॉर्मूला का रहते 1 बाय साइन. कोसेक चा फॉर्मूला काय आहे 1 बाय साइन. तो ये चेंजेस करेंगे, यहाँ पे चेंज करेंगे. टैन चा फॉर्मूला साइन बाय कॉस, कॉट चा फॉर्मूला कॉस बाय साइन, सेक चा फॉर्मूला 1 बाय कॉस, कोसेक चा फॉर्मूला 1 बाय. इस यहाँ पे हम चेंज करेंगे. कोणत्या कारणामुळे चेंज करायचा संस्कृती? हे फॉर्म्युले चेंज करायचे आहे. मला लहर आली का? नाही. तुम्हाला लहर आली नाही. मग काऊन चेंज करायचा संस्कृती? क्योंकि RHS में रिक्वायरमेंट है. किसका रिक्वायरमेंट है? साइन और कॉस. तो हम यहाँ पे लिख रहे हैं. अब देखो यहाँ पे टॅनचा फॉर्म्युला सत्य शिकाय तो शिकला ना कोण होतो. हा पहा टॅनचा फॉर्म्युला लिहिलो मी साइन ए बाय कॉस ए. नंतर सेकचा फॉर्म्युला 1 बाय कॉस टू द पावर 4 असं लिहायला लागेल ना. हा यहाँ पे आ जाओ. प्लस कॉटचा फॉर्म्युला का लिहू सांगा? कॉस ए अपॉन साइन ए. हा याच्या ठिकाणी का लिहू सांगा? 1 बाय साइन टू द पावर 4 ये. याला फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस केलो मी. हा आता बघा हा जो मिडल मध्ये अपॉन आहे, हा अपॉनले का बनवेन? इंटू. अपॉनले का बनवायचा? इंटू. हा का लिहायचा? बोला. साइन ये अपॉन कॉस ये इंटू कॉस टू द पावर 4 ये अपॉन 1. ये यहाँ पे हुआ. याले वाल कंपाऊंड दिलो मी. इथे दुसऱ्या वाल कंपाऊंड मध्ये. आपापल्या वाल कंपाऊंड मध्ये राहा. कोणाच्या वाल कंपाऊंड वर जाऊन बसवायचा नाही. सांगा इथे का लिहू मी? कॉस ये अपॉन साइन ये इंटू टू द पावर 4 ये अपॉन 1. हो गया? यहाँ तक समझ में आया? हाँ देखो कैंसल. कौन कैंसल? कॉस कैंसिल झाला. ऊपर में क्या रहेगा? कॉस क्यूब ये. खाली एकच आहे, वर किती आहे? 4. इथे हा कैंसल झाला, इथे कैंसल. इथे का राहिला? साइन क्यूब ये. डिनोमिनेटर में अब कुछ बाकी है क्या? नहीं. जो कुछ भी है वो कहाँ पे है? न्यूमेरेटर.
कहाँ पे है? न्यूमेरेटर। और न्यूमेरेटर कहाँ पे रहता है? कल किसने बताया था? कौन है महान? महान आत्मा कौन है? कल किसने, कौन है महान आत्मा? और इसके साथ है ना, और कोई कौन था? न्यूमेरेटर और डिनोमिनेटर, ओजो तुझ्या साथी नव्हती का ओजो? बरोबर आहे. हा बघा इकडे, साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए, इतना रिमेनिंग आहे. बघा आता काय काय कॉमन आहे. साइन कॉस कॉमन आहे, मग कॉमन काढतो मी. कॉमन काढून राहिलो. हा का लिहू सांगा? साइन ए इंटू कॉस ए. कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट द्या. काय म्हणलो मी? काय म्हणलो होता? ब्रॅकेट द्या ना. ब्रॅकेटच्या अंतर मध्ये तुले बसवा. हा झाला. साइन काढलो इथे आणि या क्यूब मधून एक काढलो, तर मग आतमध्ये का राहिला? कॉस स्क्वेअर ए. हो गया. यहां से कॉस ए हमने बाहर निकाल दिए, यहां से साइन ए हमने बाहर निकाल दिए. कितना साइन है यहाँ पे? कितना साइन है? 3. एक बाहर निकला, अंदर में क्या रहेगा? साइन स्क्वेअर ये. तर ब्रॅकेट मध्ये जो आहे, जो गुरु बरोबर काय आहे इथे पहा, ब्रॅकेट मध्ये गुरु बरोबर कोण आहे जाणी? कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. याची व्हॅल्यू किती? त्रिसरम. कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. हिच्या कोणी लटा धरून फिरवल का? कोणाची आहे तमन्ना? ऋतुजा घे 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 घे. दिवाळीच्या दिवस आहे, लहानसा भांडा भेटते केसावर. हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आला रे? साइन स्क्वेअर डीटा प्लस कॉस, यानी इसका वैल्यू 1 हुआ ना. तो बाकी कौन है यहाँ पे? साइन ए इंटू कॉस ए. नहीं प्रूव हुआ, नहीं हुआ, इस नहीं प्रूव हुआ. अब क्या करेंगे? नहीं प्रूव हुआ, क्या करेंगे? प्रूव नहीं हुआ इस कोकिळा, प्रूव नाही झाला. आता काय करू? प्रूव नाही झाला. हा रावत झाला का लिहून? आजची अमावस्या आहे, 6 महिन्यानं पौर्णिमा आहे. पौर्णिमे दिवशी येशील आता. त्याची डिमांड आहे ना रे धारगाव जिल्हा परिषद मध्ये. आता ते इलेक्शन आहेत ना आमच्या धारगाव जिल्हा परिषद, तो इलेक्शन मध्ये फिरते ना. सर्व पार्ट्याचा बॉस आहे तो. हा हा पहा इकडे, लिसन परदोप. नेक्स्ट प्रॉब्लेम क्या है? प्रॉब्लेम वाचा येईल ना? वाच का आयुष प्रॉब्लेम ले. महाराष्ट्र स्टेट. भारत माता की जय. जय. पहा इकडे, sec to the power 4a in bracket 1 minus sin to the power 4a. ये तुम्हारा LHS है. LHS है sec to the power 4a in bracket 1 minus sin to the power 4a is equal minus twice tan square a is equal to 1. यानी कंप्लीट LHS को सॉल्व करेंगे तो हमें 1 मिलेगा. का म्हणलं ऋतुजा? इसं काम देते कंप्लीट LHS को. हाँ सॉल्व करेंगे. मी वेगळाच ऐकलो. हाँ हाँ चल, कंप्लीट LHS को सॉल्व करेंगे. अब देखो यहाँ पे LHS में क्या है, लिहाजा नाही. LHS सांगा बे, LHS काय आहे? sec to the power 4a in bracket 1 minus sin to the power 4a in minus twice tan square a. जरा ये है तुम्हारा LHS. अब क्या करेंगे? इज इक्वल टू 1 चाहिए. यानी वहां पे RHS में ना साइन है ना कॉस है, कुछ भी नहीं है. नो कुछ भी. तो देर इज ओनली 1. कोकिळा थंडी लागून राहिली, लवर कापून राहिलीस ना.
दे साईडचे दे बरं, ब्लँकेट दे तिले. मला एसी चालू करा म्हणते. हाँ इकड़े. यहाँ कुछ नहीं करेंगे, पहले इसको सॉल्व करेंगे. यहाँ पे हमें क्या मिलता है, 1 माइनस साइन टू द पावर 4. इथे जर पावर 4 आहे तर 1 चा पावर 4 घेता येईल. 1 चा पावर कितीही घ्या, 1 असा आहे त्याच्या पावर कितीही घ्या त्याची तेवढीच भेटल. आणि 1 चा पावर कितीही घ्या त्याची तेवढीच भेटेल. हाँ वैल्यू 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 हाँ कितनी भेटेल 1. अब रिक्वायरमेंट के हिसाब से अब कितना, यहाँ पे 4 है तो यहाँ पे 8 लिखेंगे क्या, नहीं, कितना लिखेंगे 4. अब देखो यहाँ पे पहले यहाँ पे हम फार्मूला लिख देते हैं. a टू द पावर 4 माइनस b टू द पावर 4 इज इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. और यहाँ पे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. कल का एक प्रॉब्लम ऐसा हुआ था, पावर 4 का फार्मूला a टू द पावर 4 माइनस b टू द पावर 4 इज इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इनटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. इसके हिसाब से फार्मूला बनाएंगे. तो अब देखो यहाँ पे सांगा काल याचा बे हाय LHS हा याजिडीज लिहितो मी सेक टू द पावर 4a. हा झाला याजिडीज. याचे 2 ब्रॅकेट बनवू. हा याचे 2 ब्रॅकेट कोण सांगेल, याचे 2 ब्रॅकेट, कारण इथे फार्मूला आहे. याचे 2 ब्रॅकेट कोण सांगेल, हात वर करा. 1 माइनस साइन टू द पावर 4a फार्मूला हा अप्लाय करून राहिलो. 2 ब्रॅकेट कोणते होतील, एक हा 2 ब्रॅकेट 2 ब्रॅकेट 2 ब्रॅकेट कोणते होतील, 2 ब्रॅकेट कोणते होतील. गुगल वाटे हा सांगा असता. हाँ 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 तर पहिला ब्रॅकेट मध्ये काय राहील 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहील 1 स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ए. मी इथे लिहितो 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ए. नंतर काय आहे मायनस ट्वाइस टॅन स्क्वेअर ए. जरा फॉर्म्युला नुसार चेंज केलो. हा थांबा 2 मिनिट. LHS याजिडीज सेक टू द पावर 4a चलो गेले इनटू 1 माइनस साइन स्क्वेअर ए. 1 चा स्क्वेअर 1च होईल, 1 चा पावर 4 1च होईल, 1 चा पावर 8 1च होईल. म्हणजे इथे फॉर्म्युला भेटला 1 माइनस साइन स्क्वेअर ए म्हणजे 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा. का राहते फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थीटा. तो इथे काय लिहू सांगा कॉस स्क्वेअर ए. यहाँ पे क्या रहेगा 1 प्लस साइन स्क्वेअर ए. यहाँ पे माइनस ट्वाइस टॅन स्क्वेअर ए. फक्त एका ब्रॅकेटला सॉल्व केले, बाकीचे जसे तसे आहेत. फक्त एक ब्रॅकेट, कोणता ब्रॅकेट 1 माइनस साइन टू द पावर 4a. फक्त त्याला सॉल्व केले. त्याच्या ठिकाणी 2 ब्रॅकेट लिहिले. कोणकोणते लिहिले ब्रॅकेट सांगा 1 स्क्वेअर इंटू त्यापैकी एकाचा फॉर्म्युला लिहिले तुम्ही कोणाचा 1 माइनस साइन स्क्वेअर ए. त्या ठिकाणी का लिहिल्या, बाकीचे टर्म जसे तसे लिहा लवकर. हो गया याद तक सभी का. बेबी सोना पुष्कळ महाग झाला. 1,32,000 1,32,000 1,32,000 बेबी सोना. बोर्डाची एक्झाम येईपर्यंत 1.5 लाख 1,50,000 बेबी सोना. आपल्याला चांदी नाही भेटे, तिच्याकडे पुरा सोना सोना आहे. लिसन लिसन ए बेबो सिल्वर इकडे पाय. अब देखो यहाँ पे कॉस स्क्वायर ये है ना. अब कॉस स्क्वायर ये है
तो इसके हिसाब से भी कॉस स्क्वायर ये कैंसल होना चाहिए। तो यहाँ पे कॉस स्क्वायर ये है और कई जगह पे कॉस मिलेगा क्या? मिळेल कॉस? या स्टेप मध्ये कॉस मिळेल कुठेतरी? मिळेल का? कोणी मिळेल? अबे येतीच मिळेल ना, सेकचा फॉर्म्युला आहे ना 1/cos। लवकर खाजवत जा, लवकर खाजवाल तरी केस ना झळत झाला। दिमाग लागल तेव्हा केस झडतील, सिमिलर टू मी। दिमाग लागला पाहिजे ना, जिसके पास रहेगा उसके पास हरियाली कम रहेगी। अब तुम्हारे पास है ही नहीं। सेक टू द पावर 4 ये इसको रिप्लेस करेंगे कॉस में 1/cos टू द पावर 4 ये चवाड हलव जावे सेकला चेंज केलो 1/cos टू द पावर 4 ये। यहाँ पे क्या है तुम्हारा cos स्क्वायर ये यहाँ पे एज इट इज रहेगा 1 प्लस साइन स्क्वायर ये -2। अब यहाँ पे cos आए ना, यहाँ भी cos लाएंगे, यहाँ पे tan स्क्वायर है, सिंपल फार्मूला साइन थीटा बाय cos थीटा। तो यहाँ पे हम लिखेंगे क्या लिखेंगे? साइन स्क्वायर ये अपॉन cos स्क्वायर ये। यहाँ पे cos स्क्वायर कैंसल, यहाँ पे cos स्क्वायर, लेकिन यहाँ पे कितना है 4, तो यहाँ पे और क्या रहेगा cos स्क्वायर ये। अब देखो यहाँ पे LHS में बताओ क्या क्या है, काय काय कैंसल झाला था, का राहिला सांगा? का लिहू मी 1/cos स्क्वायर ये, नंतर काय आहे इंटू 1 प्लस साइन स्क्वायर ये, नंतर काय राहिला -2 साइन स्क्वायर ये अपॉन cos स्क्वायर ये। यहां तक आ गए। अब देखो यहाँ पे डिनोमिनेटर और डिनोमिनेटर दोनों का डिनोमिनेटर सेम है ना, म्हणजे डिनोमिनेटर जर सेम असेल तर माहित आहे का करायचा? 1 टाइम लिखेंगे और ऊपर में लिखेंगे न्यूमेरेटर। ऊपर में क्या लिखेंगे? ऊपर में क्या लिखेंगे? न्यूमेरेटर। हाँ, सपना मध्ये दिसला पाहिजे न्यूमेरेटर। डिनोमिनेटर में लिखेंगे cos स्क्वायर ये, न्यूमेरेटर में बोलो 1 प्लस साइन स्क्वायर ये -2 साइन स्क्वायर ये। जरा कौन रे का हाँ, डिनोमिनेटर सेम आहे। न्यूमेरेटर मध्ये मग अशी सांगितलं ना अक्षांना न्यूमेरेटर वर राहते म्हणून, या गुबळायला माहित नव्हता, हे न्यूमेरेटर खाली म्हणत होते, न्यूमेरेटर वर राहते। बोडन भाऊ बरोबर पाय, इथे 1 प्लस साइन स्क्वायर ये लिहिलो, इथे काय लिहिलो -2 साइन स्क्वायर ये साइन स्क्वायर ये कितना टाइम है 2 टाइम, ये साइन स्क्वायर ये कितना टाइम है 1, तो 1 टाइम क्या हो जाएगा माइनस, कैंसल नो माइनस कैंसल ऊपर और नीचे, तो यहाँ पे माइनस हो जाएगा। तो यहाँ पे लिखेंगे अपॉन cos स्क्वायर ये, हा 1 जसाचा तसा, -2 मधून हा 1 गेला, किती राहिला माइनस साइन स्क्वायर ये, असा राहिला 1 जसाचा तसा, 2 साइन स्क्वायर ये मधून 1 साइन स्क्वायर ये माइनस झाला, तर का राहिला 1 माइनस साइन स्क्वायर ये। 1 माइनस साइन स्क्वायर याची व्हॅल्यू कोणाजवळ आहे का? 1 माइनस साइन स्क्वायर याची व्हॅल्यू कोणाजवळ आहे का? हाँ, cos स्क्वायर ये, तो यहाँ पे हम लिखेंगे cos स्क्वायर ये अपॉन cos स्क्वायर ये, असा भेटला, का भेटला cos स्क्वायर ये अपॉन cos स्क्वायर ये। गुरु का भेटला वाच, प्रॉब्लेम रॉंग, कारण आपल्याला पाहिजे 1 नाही भेटला, प्रॉब्लेम रॉंग। कोणाला कॅन्सल? हो, कॅन्सल करीन तर का भेटेल? इज इक्वल टू 1 इज इक्वल टू RHS।